रामकृष्ण हरिमाऊली, मी शुभम पवार. विठ्ठल रखुमाई वारकरी योजना ही वारकऱ्यांना आता सुरू करण्यात आलेली आहे. वारकऱ्यांना मदत मिळणार आहे, जसं की 4 लाख रुपये, 2.5 लाख रुपये, 16,000 रुपये. आता ही रक्कम कशासाठी मिळणार आहे, का मिळणार आहे आणि ही कशी मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2025 राबवण्याबाबत 1 जुलै 2025चा हा GR आहे. काय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे ही या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर तुम्ही पहा, प्रस्तावना आहे ज्यामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरिता आषाढी वारी 2025 दरम्यान वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत नैसर्गिक मृत्यू व्यतिरिक्त तसेच आत्महत्या, विषबाधा, खून वगळून केवळ अपघाताने अथवा दुर्घटनेने मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झाल्यास मृत व्यक्तींच्या निकटच्या वारसदारास तसेच अपंगत्व, हॉस्पिटलचा खर्च या बाबतीसाठी अनुदान म्हणजेच मदत जे आहे ते देण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातला हा GR आहे. म्हणजेच नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झाल्यानंतर यामध्ये ही ते अनुदान मिळणार आहे. आता काय काय आहे, कसं आहे ते आपण थोडक्यात इथे जाणून घेऊयात. तर इथे पहा, शासन निर्णय काय सांगतोय. तर आषाढी वारी 2025 दरम्यान वारी सुरू झाल्यापासून दिनांकापासून, वारी सुरू कधी झाली त्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत म्हणजेच 16 जून ते 10 जुलै या कालावधीमध्ये अपघाताने अथवा दुर्घटनेने मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी ही योजना आहे. कुणासाठी योजना आहे? 16 जून ते 10 जुलै मध्ये जे काही वारकरी आहेत ते वारीला जात आहेत, तर त्यामध्ये ज्यांचा अपघात झालेला आहे किंवा दुर्घटनेने मृत्यू झालेला आहे अशा वारकऱ्यांस ही योजना आहे. आता यामध्ये कशा पद्धतीने मदत मिळणार आहे ते समजून घ्या. तर इथे पहा, पहिला पॉईंट आहे अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या वारसदारास. ज्या वारकऱ्याचा मृत्यू झाला असेल अपघाताने किंवा कोणत्या दुर्घटनेत मृत्यू झाला असेल तर 4 लाख रुपये हे कोणाला मिळणार आहेत? जो काही वारसदार आहे त्या वारसदारास 4 लाख रुपये मिळणार आहेत. त्यानंतर दुसरा पॉईंट, वारी दरम्यान अपंगत्व आलेल्या वारकऱ्यांना जर काही अचानक झालं, नैसर्गिकरित्या असेल किंवा अपघाताने असेल किंवा कोणत्या दुर्घटनेने असेल, तर अपंगत्व झाला तुम्ही म्हणजेच वारकरी अपंग एखादा झाला, देव ना करो, तर इथे पहा 40 ते 60% अपंगत्व आल्यास 74,000 रुपये मिळणार आहेत. 60% अधिक अपंगत्व आल्यास 2.5 लाख रुपये हे मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. तिसरा पॉईंट, 1 आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी हॉस्पिटलमध्ये जर दाखल असाल तर लक्षात ठेवा, एखादा वारकरी 1 आठवड्यापेक्षा जास्त काळ हॉस्पिटलमध्ये जर असेल तर त्याला 16,000 रुपये मिळणार आहेत आणि 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधीकरिता दाखल झाला तर 5,400 रुपये त्या वारकऱ्याला मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता हे तुम्ही म्हणणार हे कसे मिळणार, तर पुढे सांगितलं आहे की ही योजना आषाढी वारीकरिता आहे, ज्यामध्ये पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांकरिता लागू राहणार आहे. ही योजना कोणाला लागू राहील? श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी वाहनाने जात असेल किंवा इथे सार्वजनिक वाहनाने जात असेल तर ह्या सर्वांना ही योजना लागू राहणार आहे. तसेच संबंधित वारकरी आषाढी वारी 2025 करिता पंढरपूर येथे गेल्याबाबतचे संबंधित तहसीलदार यांचे प्रमाणपत्र दाव्याच्या अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. जर तुम्हाला या गोष्टी आहेत यावरती दावा करायचा असेल तर तहसीलदार यांचं जे काही प्रमाणपत्र आहे त्या अर्जासोबत जोडणं गरजेचं आहे. सर्व तहसीलदार यांनी संबंधित वारकरी करिता गेल्याची खात्री करून तशा प्रमाणपत्र मागणी सुद्धा वारसदार यांना निर्गमित करावी. तहसीलदारांना सुद्धा इथे आदेश देण्यात आलेले आहेत की असे काही वारकरी असतील तर त्यांना प्रमाणपत्र तुम्ही द्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल यासाठी अर्ज कुठे करायचा, तर इथे पहा, वारकरी असेल किंवा वारसदार असेल त्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणं आवश्यक राहणार आहे. राज्य शासनाकडून याकरिता देण्यात येणारी मदत संबंधित मंजूर करून वितरित करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात
येत आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊन अर्ज करायचा आहे. आता जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज आला, तहसीलदार यांचे प्रमाणपत्र काय काय तुम्हाला जोडायचं आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दिला, तहसीलदार यांचं प्रमाणपत्र, मृत्यू किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र, मृत्यू झाला असेल तर मृत्यू प्रमाणपत्र, मृत्यू नसेल झाला तर हॉस्पिटलमध्ये असेल तर त्याचं जे काही हॉस्पिटलचं प्रमाणपत्र आहे ते द्यायचं आहे. मेडिकल सर्टिफिकेट म्हणतो आपण. त्यानंतर आपत्तीग्रस्त वारकऱ्यांना वारी कालावधीत झालेल्या अपघाताची व्याप्ती लक्षात घेऊन प्रहरनिहाय सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात येणार आहे. हे सगळं डॉक्युमेंट जमा केल्यानंतर हे अनुदान मंजूर करण्यात येणार आहे. तर ही वारकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी योजना आहे. याचा जो GR आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हा व्हिडिओ सर्व आपल्या वारकरी बांधवांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी माऊली.